मी तुम्हाला सांगतो, मला प्रश्न संपवायचा. हा प्रश्न तुमचा पुढचा विचारा. हा प्रश्न संपवायचा आहे. ही गावाला ग्रामपंचायतचीच आहे, हीच नाही. अशा आता हे करायला गेलं ना, ते बाजार तळे आपलंच आहे. ते बाजार तळे नोंदवायचे, काही अडचण आलं नाही. आता त्रुटी काय तुम्ही म्हणता नोंदी नाही झाल्या पाहिजे आपल्याला देता. तुम्हाला सांगितलं सिटी सर्वे अशाला आपली जायला पाहिजे होतं. त्यांना सिव्हिल सर्जन लागतात आणि सिव्हिल सर्जन आपल्याकडे उपलब्ध होत नाही. त्यांच्याकडे जिल्ह्याचा कारभार असल्यामुळं कॅम्पला ते येणार नाही आणि रिन्युवेशन मग आपण इथे कॅम्प येऊन सुद्धा होत नाही. इथं प्राथमिक आरोग्य केंद्राला किंवा उपलब्ध करून घेऊ शकतो, कारण ही गोष्ट तर शक्य नाहीये. आता डॉक्टर साहेब आलेले, त्यांना माहिती की अपंगांचं जे सर्टिफिकेट सिव्हिल सर्जनलाच अधिकार असल्यामुळं आपल्याला ती कॅम्प आयोजित करून देखील जे नाही तालुक्यात, हे मी तेच सांगतो का हा कॅम्प तालुका मिळून आयोजित होत असतो. एक कॅम्प आपला तालुक्यात झालेला आहे, म्हणजे प्रत्येक गावांमध्ये ते वेळ नाही देऊ शकत, पण तालुक्यात ते वेळ देऊ शकतात. म्हणून आपण तशी लागल्यास तर आज ठराव करून घेऊ आपल्या ग्रामपंचायतचा. असा ठराव आपण तहसीलदारांकडे पाठवू की असे कॅम्प ग्रामसभेचे आणि तालुकानी म्हणजे आपल्या तालुक्यात त्यांनी आयोजित करावा, असं आपल्या यांनी हे देऊ आपण त्यांना. शॉपिंग कॉम्प्लेक्सचा मुद्दा, शॉपिंग कॉम्प्लेक्स बद्दल आता तुम्ही सर्वांनी सांगितलं होतं सर का परवानगी घ्या, सिटी सर्वेला परवानगी घ्या. सिटी सर्वेला परवानगी घ्यायला सगळी प्रोसेस कंप्लीट केली. त्याची नोंद कदाचित 15-20 दिवसापूर्वी झाली असती, पण तिथं अपील दिलेली 3 जणांनी. त्याच्यामुळं 28 तारखेला सुनावणी, म्हणजे परवा दिवशी त्या सुनावणीला ग्रामपंचायत जाणार आहे आणि आपली बाजूला भक्कम आहे, कारण ती ग्रामपंचायतची जागा आहे. त्याच्या नोंदी लांबी रुंदी जरी नसल्या, लांबी रुंदी का आधी 2000 सालात गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे मी पाहिलेलं रेकॉर्डवरून अपील कोणी दिली, पण त्याच्या जागा ही जशी ग्रामपंचायत आले तेव्हापासून ग्रामपंचायतचे नाव आहे. खात्रीपूर्वक सांगतो, मी एकही दिवस म्हटलं नाही का ह्या जागेवर कॉम्प्लेक्स सांगितलेले का लवकरच बांधकाम चालू होईल. बांधकाम चालू करायची वेळ येते, कोणतरी 4-2 जात्यात, लगेच अर्ज देतात. कोणी दिले राहिली अपील कोणी दिली? 3 जण कोणी अपील वाले? आम्हाला कळू द्या ना, अपील वाले कोण आहेत? उपस्थित बनवारी आता एक हल्ल्याने मुद्दा उपस्थित केला, उपसरपंचांनी मुद्दा दाखवला शॉपिंग कॉम्प्लेक्सचा. त्या मुद्द्यावर आता मी चाललो. त्यांनी सांगितलं नावं सांगण्यापेक्षा मी स्वतः उभा राहिलो. शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या सिटी सर्वेला मागच्या ग्रामसभेला सांगितलं होतं सिटी सर्वे करा. तत्पूर्वीच्या ग्रामसभेला मुद्दा आलेला होता. माननीय उपसरपंचांनी मुद्दा सांगितला, आमची कागदपत्र पूर्ण पूर्तता आहे, आम्ही क्लिअर केलेला आहे. नंतर ग्रामसभा झाली, सिटी सर्वेचा मुद्दा आणण्यात आला. पहिल्या ग्रामसभेसाठी आमचे कागदपत्र ओके आहे, टेंडर काढलं, आमचा त्याला विरोध नाही. आजही माझं मागच्या ग्रामसभेला माझा शब्द होता, तो मी आता बोलत नाही, तो शेवट बोलणार आहे. आजही माझं म्हणणं आहे शॉपिंग सेंटर झालं पाहिजे, पण ते कसं का ज्या गिराहिकांना आपण ते देणार आहोत, त्यांना कष्टाच्या पैशांचं देणार आहोत, ते भविष्यात त्या लोकांकडून बंद झालं नाही पाहिजे, म्हणून त्याचा विरोध माझा आहे. माझा काय विरोध आहे तो पुन्हा ऐका. माझं पूर्ण ऐकल्यावर तुम्ही बोला, माझा पूर्ण शब्द ऐकल्यावर तुम्ही बोला. मुद्दा असा आहे, सिटी सर्वे झालेला आहे, पाठीमागे वेताळेश्वरांचं मंदिर आहे, मंदिराला जॉईंट सिटी सर्वे झालेला आहे. वेताळेश्वराच्या मंदिराच्या पुढे 10 फूट जागा ही खाली राहिलीच पाहिजे.
त्यानंतर शेजारी मराठी शाळा आहे. आज मराठी शाळेची अवस्था मुलांना जाता येत नाही हा आहे, धोकादायक आहे. त्या लहान मुलांना मेन रोडनी जाण्यापेक्षा इकडून जायला लागेल, म्हणून साईडला 5 फुटाचा रोड पाहिजे. सिटी सर्वेला मी स्वतः हरकत घेतलेली आहे का माझं म्हणणं आहे साईडला मागासवर्गीय लोक राहतात गावठाण्याच्या जागात, त्या लोकांना जायला यायला जागा कशी. तुम्ही सिटी सर्वे करताना वेताळेश्वराच्या मंदिराला जॉईन करतात, जागा फायनल करतात. तीच जागा तुम्ही पुढे घेतली असती, वेताळेश्वराच्या मंदिराच्या पुढे 10 फूट जागा ठेवली असती तर हरकत घेण्याचा अधिकारच काय आहे. त्याच्या पुढे माझं पूर्ण ऐकून घ्या आणि मग तुम्ही मला उत्तर द्या. त्याच्या पुढं का हरकत म्हणजे काय आणि हरकत कशासाठी आहे हे मुद्दे महत्वाचे समजले पाहिजे. आपल्या वेताळेश्वर साईडला राहणारे लोक यांनी सिटी सर्वे तुम्ही लॉक करत असाल, ती जागा फायनल करत असाल तर लोकांनी जायचं पुढे, मंदिरातला कार्यक्रम करायचा पुढे, विद्यार्थ्यांनी जायचं पुढे हा मुद्दा. त्यानंतर दुसऱ्या शेवटच्या मुद्द्याकडे मी येतो. मी आजही प्रामाणिकपणे सांगतोय, आजही माझा प्रामाणिकपण आहे का गावचा विकास झाला पाहिजे. सिटी सर्वे क्लिअर करून घ्या. जर तुम्ही नावांवर येत असाल सर्वजण, तुम्ही उपस्थित नावांचा केला म्हणून मी डायरेक्ट पुढे आलोय. माझं आजही ठाम मत आहे का विकास करा. जर तुम्ही वादात येत असाल तर पुरातत्व खात्याचे पत्र मी स्वतः जाहीर करतोय. मी नाशिक विभाग आयुक्तांना देऊन आलेलो आहे का मग मी ती जुनी धर्मशाळा कशी आहे काय आहे हे ओपन करू नये ही माझी स्वतःची अपेक्षा आहे का गावाचा विकास व्हावा म्हणून. आणि म्हणून मी त्या गोष्टीला थांबलेलो आहे. गावचा विकास तर झालाच पाहिजे, पण तो प्रेरित पद्धतीने झाला पाहिजे. लोकांना भविष्यात अडचणी आल्या नाही पाहिजे याचं मला उत्तर द्यावा. माझा त्याला विरोध नाही. मी दिलेल्या सर्व प्रश्नांची माझं राहिलं तर काही उत्तर त्यांना सांगा मला. मी एकदम परिपूर्ण चांगल्या पद्धतीने उत्तर देतो. मी तुम्हाला सांगतो, पहिलं उत्तर त्या लोकांना अडचण येऊ नये. त्या लोकांनी काय सांगितलं माहिती 10 जणांनी आमचे पैसे बुडाले चालतील बांधकाम बांधा. उत्तर ऐका, मध्ये बोलू नका. ही जी बिल्डिंग आहे ना, ही बिल्डिंग कोणत्या गावाला त्रास झाला गावाने सांगायचं. मामा कोणत्या गावाला त्रास झाला नाही तुम्ही चौघ सोडून मला, मी आता लोकांसंग बोलतोय. तुमच्या हरकती तुम्ही सांगा मला, लोकांबरोबर बोलायचं. कोणत्या गावाला विधा अडचण झाली हो, कोणत्या गावाला झाली रिअल सांगा. गावकऱ्यांनी कोणत्या गावाला अडचण झाली. ह्या सुद्धा सिटी सर्वेला जागेंच्या नोंदी कमी नाहीत का, कमी नाहीयेत का. ह्या सुद्धा जागेंच्या नोंदी कमी. मी सांगतो तुम्हाला, गाव आहे, गावाची जागा आहे, ग्रामपंचायतच्या नावाचा उतारा निघत होता त्यावेळेस सिटी सर्वेच्या वेळेस. मी म्हणत नाही त्या जे कारभारी असतील त्यांचा दोष नाही, प्रत्येकाचं नॉलेज असतं. कधी माणसं हुशार होतात, काळ बदलला, त्यांची चूक विचारांची नाही. परंतु उभ्या असणाऱ्या इमारतींच्याच नोंदी झाली. नोंदी काय माहिती घ्या जागेमध्ये जेवढी इमारत उभी होती ना तिचीच नोंद झाली. तुकड्यात नोंदी 150 स्क्वेअर फूट 200 स्क्वेअर फूट किती उतारे माहिती का. 1 ते 8 उतारे पर्यंत या जागेमध्ये. किती 1 ते 8 तर सोसायटीला कधी नोटीस दिली ग्रामपंचायतीने जागा खाली करा म्हणून. ती सुद्धा जागा ग्रामपंचायतच्या नावावर कधी नोटीस दिली का, नोटीस दिली नाही. आणि त्याच्यानंतर तदनंतर म्हटलं नेत्यांनी कमी मदत करतो, आम्हाला अपेक्षित होतं नेत्यांनी मदत करा ग्रामपंचायतीला अपेक्षित होतं. उत्तर ऐका नेते माझा, तुम्ही सांग मला सुद्धा अपेक्षित होतं. ते म्हटले मी येतो तुझ्या नगरला पुढे जायचं आपण जाऊ म्हटले. ते गेलो नाही मी, ठीक आहे. परंतु मला नेत्यांकडून बाकीचा विषय सोडून द्या. मला नेत्यांकडून अपेक्षा नव्हती का नेत्यांनी अर्ज द्यावा, बसून प्रश्न सुटतात. परंतु नेत्यांनी मांडलेल्या बी सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, त्यांना सांगायच्या आहेत. आता काहीच गोष्ट चुकीची आहे. नेत्यांनी मांडलेले मुद्दे सगळे बरोबर आहे, पण अपील चुकीचं आहे. त्यांनी मांडलेले सगळे प्रश्न मी गृहीत धरलेले. त्यांनी काय सांगितलं, वेताळेश्वरला जायला जागा पाहिजे. वेताळेश्वरला जायला 10 फूट जागा सोडली. तुम्ही ऐका आता, मी माझी उत्तर ऐका. वेताळेश्वरच्या फ्रंटला जागा सोडले, इथून 5 फुटाचा बोर्ड सोडले, 5 फुटाचा इथून बोर्ड सोडले. आणि मागणी कितीही केली आपण पूर्ण जागेचीच मागणी करणार आहे. तुम्हाला सांगतो आपण पूर्ण जागेची मागणी करणार आहे. पूर्ण जागेची मागणी नाही. आता सध्या काय मागितलेले माहिती त्यांच्याकडे, आपला जो 48/85चा उतार आहे तेवढीच मागणी केली. आणि 48/85 कुठं संपते माहिती की नाही. ते जे शेवटचा दगड लागले का जुन्या नोंदीला क्लिअर आहे हो. इथून सुरुवात केली सर शिया बांधकामापासून तर जुन्या दगडांपर्यंत ते 85 संपते. मागेची मागणीच नाही केली. रस्ताच ठेवायचा आहे. आवश्यक आहे ना, आपल्या ज्या गरीब कुटुंबाला आपण घर बांधली त्यांना रस्ता ठेवणं माझं प्रथम कर्तव्य. आणि तिथं आपलं गावाचं वैभव आहे, देव आहे तिथं.
मी कसं त्या भिंतीला खेटून बांधकाम करेन? आणि 10 फूट सोडा, ही जागा 30च फूट वापरायची ना, त्याच्यात आणखीन प्लस 30 फूट 20-25 फूट जागा सोडते. नाही ते मला बघते फूट जागा अजून सोडते. मग आता याच्यात अडचण काय होती आमची? हा, तुम्ही म्हटलं सर्वेला नोंद द्या, हरकत घेतली. मुळात तुमची हरकत तेवढी असेल तर तुमचा प्रश्न सुटेल मला वाटतं. तुम्ही माघार घेशाल आणि ह्या जागा सगळ्या सोडलेल्या आहेत. ह्या सगळ्या सोडल्या. अजून काय प्रश्न असेल जागेवरून सांगा, त्याचं विश्लेषण करतो मी. हा, आणि नाही ऐका ना, त्या जागा सोडल्या, हे बांधकाम केलं आणि त्याचं सरळ बांधकाम आहे 50 फूट. सचिन म्हटलं यू बांधा, कसा यू बांधू? मग कसं झालं असं तुम्ही म्हणता तसं. मला जागा किती सचिन म्हटला मी थांबतो, म्हटला तो विचार. तो कसं थांबतो? मी माघार घेतो, पण कशी घेतो? यू आकार बांधा. आपल्याकडे जागा 85 फूट नेते, पुढे 45 फूट सोडले, त्याला पार्किंग सोडायला लागत 20 फूट. हा, येन नाही बस. अरे येन नाही तेवढेच काय माझं ऐक जरा, मी सांगतो ना. अरे येन करायला आहे ना, ऐक मला बोलू दे. ऐक, मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत नाही. मी समाजाच्या प्रश्नांची उत्तर देतो. मध्ये बोलू नका. नाही, मी सांगतो ना, मला सांगू दे ना, मला बोलू दे ना. मी तांत्रिक तपासलेले, मी इथं इंजिनियर आणलेले, मी आर्किटेक्ट आणलेले. तांत्रिक बाबी जे आहेत त्या मला सांगू द्या. सर बरोबर आहे करायचं. एक सर्वे होते सर, आपण 2 सर्वे करायचा, चुकीचा सर्वे करायचा. माग 20 फूट जागा सोडली, त्या पायऱ्या उतरला 5 फूट जागा सोडून, गॅलरीला 5 फूट जागा सुटली, 20 फुटं गेली, 30 फुटाचे गाळे 55 झाली, 5 फूट गॅलरीची सुटली, जागा गेली. किती फूट गेली जागा? किती फूट गेली? यू कुठे बसन? जागा 48 फूट. यू घालायला इकडून जर 20 फुटाचाच गाळा बांधला आडवा, तिकडून 20 बांधला 10 फुटात, पोळीतून कुणी गाळा विकत येईल का? ऐक, मी तुला बोलत नाही, माझं ऐकून घे. यांना पण तुम्ही सर्वजण दुकानदार आहे, तुम्ही दुकानदार आहे, यांना ग्राउंड फ्लोरला गाळा गेल्यावर कोणी घेईन का? यल कसं काय होईल? त्याचा ह्या बिल्डिंगला जोडून घ्यायची, त्याचा यल केला तर त्याला खालून न्यायचं, शेवटचा गाळा पुढचे गाळे कोणी घेईन का? त्याला पुढे काय द्यायची दिशा? काय दिशा द्यायची त्याला? मागून 30 फूट जागा, 20 फूट जागा सोडायची रस्त्याला मागून. कसा येऊ होईल आणि कसा येईल होईल ते? हा, आणि मी इंजिनियर बोलवले, शासकीय इंजिनियर येतात, ते ज्याला प्रमोट करतात तोच प्लॅन घ्यायला लागतो. मला काय तुला वाटलं म्हणून एवढ्या गावाला मी ठेवलं तो? हा, हे असं चांगलं नाही. आणि जाऊ दे, मी तुझ्या एक मिनिट मी उत्तर देतोय तुझ्या. उत्तर प्रश्न तुमचा आहे आणि मी आपल्याला त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं यांचं नाव आहे, त्यांच्या नावामध्ये इथं भीमाचा अपील दाखल हे सुद्धा लिहिलेलं. एक अपील भीमाने दाखल केलं, यांच्या अर्जात भीमाचा उल्लेख आहे आणि तिसरं अपील सचिनचं आहे. काय ते सांगायला मला ते अपील पाहिलं नाही भेटलं, मला नोटीस आली जावं माहिती. मी अपील थांब ना 2 मिनिटं, माझ्या भाऊ ते मग सांग. तू सांग, माझं होते मग सांग. आणि एवढ्या चांगल्या जागेचा एवढा चांगला उपयोग होतोय, एकाही गावकऱ्याची अडचण नाही, एकाही गावकऱ्याची अडचण नाही. हा, तर तुमच्या अडचणी असल्यात काय म्हणजे मला वाटत नाही बरोबर आहे. होईल का नाही? 100% होणार, खात्रीपूर्वक सांगतो मी. गाळे होणार, माझा शब्द आहे. पहिली गोष्ट एक या ठिकाणी सांगतो, आमचा कॉम्प्लेक्सला पहिल्यापासून विरोध नव्हता. त्याच्यात जे अर्ज दिले त्याच्यात एकाही अर्जात असं दिलं नाही का या ठिकाणी कॉम्प्लेक्स होऊ नये. आणि जर ते तुम्हाला पाहिजे असेल तर या ठिकाणी माझे अर्ज आहे, कुणाला पाहिजे असेल तर त्याला बिनधास्त बघा. माझा पहिला विषय होता कॉम्प्लेक्सला आमचा विरोध नाही, तुमच्याकडून ज्या त्रुटी राहिल्या त्याला आमचा विरोध आहे. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. का पहिल्यांदा काय झालं, यांनी सगळ्या गोष्टी केल्या, ह्या गोष्टीची सगळी नोंद करायच्या. अधिकाऱ्यांनी सांगितलं, अहवालही तसा आला. ऐकून घ्या, मला 1 मिनिट ऐक, 1 मिनिट चुकीचं नको सांगू. अधिकारी 1 मिनिट, मी अधिकाऱ्यांच्या बाबतीत बोलतोय. अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं नाही, अधिकाऱ्यांनी आम्हाला लिलाव घ्यायला परवानगी दिली, बांधकामाची परवानगी सुद्धा मिळवली होती. ज्या वेळेस तुमच्या हरकती गेल्या त्याच्यानंतर त्यांनी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर काही अडचण नाही, त्यांचं म्हणणं काही नाही, यांनी माघार घेतलं, होऊन जाईल, हा मोठा इश्यू नाही. परंतु हा बाल लागते काय, हा बाल लागतं कागदपत्र पूर्ण करण्याचे भाग लागते का? अरे कागदपत्र मला काय म्हणायचंय, त्या जागेचं मालक असतं ना कोणी तर तो आहे, मी समजू शकलो असतो. ती जागा ग्रामपंचायत, 1 मिनिट ऐक, ती जागा ग्रामपंचायत आहे का नाही सांगावं सगळेजण, सांगा ना सगळेजण सांगा. दाखवू घेऊ विषय तो आहे कागद
शॉपिंग कॉम्प्लेक्स या ठिकाणची अडचण आहे, लोकांची नाही. ज्यांनी गाळे घेतले त्यांची नाही, ग्रामपंचायतची नाही, कोणतीच नाही. अडचण फक्त या ठिकाणची आहे. लोकांमध्ये आली. हे बघा थांबा तुम्ही पण थांबा. हे बघा प्रश्न मला आहे ना लोकांनी विचारला तुमच्या मला माझं म्हणणं आहे ज्यांचं अपील आहे ना ज्यांचं अपील आहे त्यांचं मला ऐकायचं नाही. तुम्हाला ऐकायचं का अपील वाल्याचं? मी लढतोय. आमची बाजू काय बाजू नाही मागायची. प्रश्न लोकांचा आहे तुझा नाही. आम्ही प्रश्न लोकांचा आहे. लोकांचं उत्तर ऐकायचं तुला नाही आमचा प्रश्न आहे आमचा यांचं उत्तर ऐकायचं आहे का? हा हिला नाही मांडायचं तुम्ही प्रश्न आमचा आहे. तुम्ही ऐका मी सांगतो तुला व्हिडिओ चालू आहे. प्रश्न आमचा आहे. आमचा प्रश्न आहे. त्यांनी या विषयावर आमच्याकडे बोलायचं नाही. मी सांगतो तुम्हाला मी अध्यक्ष परवानगी मला सांगायला मी तुम्हाला सांगतो जे अपिलात गेले त्यांनी ह्या विषयावर बोलायचं नाही. त्यांना काय बोलायचंय ना त्यांनी अपिलात बोलायचं तिथं अफाटात तिथं जे आहे ना अपील तिथं बोलायचं. इथं उत्तर द्यायचं नाही. आणि मी तुम्हाला सांगतो मला प्रश्न संपवायचा हा प्रश्न तुमचा पुढचा विचारा हा प्रश्न संपवायचा आहे. मी तुम्हाला सांगतो खात्रीलायक पूर्वक मी ही जागा ग्रामपंचायतचीच आहे हीच नाही. अशा हे करायला गेलं ना हे बाजार तळे आपलंच आहे. ते बाजार तळ नोंदवायचे पहिले अडचणी आल्या नाही आता नोंदी करून घ्यायला लागते. आता ही जागा सोडा महाराष्ट्र शासनाची ती कोणाच मिळणार नाही. ग्रामपंचायत सोड सोसायटी असून तर कुणी असून मस्त मध्ये ठरलं होतं कसं युक्त विद्यमाने हा विषय संपला. आता कोणालाच मिळणार नाही. कायदे वेगळे ते फक्त आहे ना शासनाची काही इमारत होत असेल तरच मी ती शॉपिंग कॉम्प्लेक्सला जागा मिळत नाही. तुम्हाला मी आता बऱ्याच गोष्टी सांगतो त्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु लय मोठी गावाची ह्या दृष्टीने हानी झालेली ह्या वृत्तीमुळे येत ना तुम्हाला सांगतो बाजार तळ सुद्धा नाव करून गेला आपल्याला. पूर्वी काही नाही झालं सोसायटीचं हे नाही झालं सोसायटीने कोणाला विचारून ते बांधली पण झालं. काळ चांगला होता. आदर्श नेतृत्व भाऊसाहेब हांडे रामदास फडके यांनी हे काम केलेली. आणि उदाहरणार्थ सांगतो तेव्हा पक्ष पार्ट्या येतील जातील. मी आजही सांगतो पक्ष येतील पार्ट्या येतील पार्ट्या येतील जातील. गाव राहिलं पाहिजे आणि गाव राहिला पाहिजे. गावची संस्कृती राहिली पाहिजे. गावची अस्मिता गाव 100% राहिलं पाहिजे. बरोबर आहे. पण समोरच्याचं मत तुम्ही ग्राह्य धरलं पाहिजे. रविदादा ज्यावेळेस म्हटलं आपण बसून चर्चा करू त्यावेळेस रविदादा मी काय म्हटलं आमच्यावर जर आरडाओरडा झाला मी तुला सांगतो ना प्रश्न कोणचा आहे? आमचे शत्रू नाहीस ना तू परंतु एक मिनिट आहे का एक मिनिट गावाचा शत्रू नाही तर हे काय आहे? त्रुटी काढल्या तुम्ही म्हणता नोंदी नाही झाल्या पाहिजे आपल्याला देता. तुम्हाला सांगितलं सिटी सर्वे अशाला अपील जायला पाहिजे होतं. ऐका करू नका. आम्ही मागू आम्ही जर म्हटलो ना तीनदा हे म्हटले सिटी सर्वेला नोंद करा पेपर घेऊन सिटी सर्वेला गेलो यांनी तिथं अर्ज दिलाय की सिटी सर्वेला नोंद होऊ नये सांगू नका. सिटी एक मिनिट मी जर खोटं बोलत असं अपील नाही ऐका ना दादा अहो मी म्हणतो 4 जण असं 40 जण असते तरी मला मान्य हो. पण प्रश्न ऐका तुम्ही म्हणता ना अपिलात नाही. हे बा उप अधीक्षक भूमी अभिलेख अकोले तारीख दिलेली 28. पार्टी सरपंच ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा ग्रामविकास अधिकारी ब्राह्मणवाडा पशुवैद्य चिकित्सक जनावरांचा दवाखाना ब्राह्मणवाडा भीमा उर्फ दामू गायकर गौतम सावळेराम शिंदे आणि योगेश गजानन आरोग्य हे अपील आहे सिटी सर्वेला. आता 28 तारखेला मला काय मी तुला आम्हाला पत्र चुकीचं आलंय का याचा एक मिनिट
दादा ऐका ना, आम्ही काय म्हणतो, व्हिडिओचा आवाज आहे, सांगतो ना मी तुम्हाला. ते व्हिडिओचा आवाज आहे. मी सांगतो तुला ते. अरे ते सोड ना, मी सांगतो ना तुला आवाज. मी व्हिडिओ कडे गेलतो, मी व्हिडिओ कडे गेलतो, मी कलेक्टर साहेबांकडे गेलतो. तुम्ही तिथपर्यंत गेलते का नाही? मधलं नको वाचू. ऐक. पूर्ण अहवाल वाचून दाखवा. पूर्ण वाचून ऐक. शेवटच्या ज्या टिप्पणी असतात ना, लोकांना कळलं ना. तुमची चूक आहे का नाही नको सांगू. पूर्ण अहवाल वाचा. एक मिनिट ऐक. आमची चूक आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. ग्रामसभेत ऐक ना तू. त्याचं कळून द्या, आम्हाला माहिती आहे त्याचं कळून द्यायचं काय तू ऐका शिक्षक असेल त्याला वाचायला मला वाचता येते. ऑब्जेक्शन द्यायचं. ऑब्जेक्शन मी अध्यक्ष आहे, मी उत्तर आम्ही अध्यक्ष उपाध्यक्ष आम्ही उत्तर देणार. वाचण्याचा विरोध असावा का रे? मी पूर्ण अहवाल वाचितो. अहवालाच्या नंतरची प्रक्रिया मी सांगतो. याच्यानंतर काय झालं सगळं सांगतो. सगळं सांगतो. ऐकून घेतो का? खाली बस जरा. तू खाली बस. मी वाचितोय. कोणाला वाचतो? बाकीचं नका बोलू. हो सर, हो ऐका ना, मी अहवाल वाचतो. पुढे वाचतो मी. बसा तिथे. मला बोलून देतो का नाही तू? आम्ही हाताला येणार, तू काहीतरी खालून बोलला. तेव्हा हा अहवाल ज्या वेळेस यांनी पंचायत समितीमध्ये तक्रार झाली, ज्या वेळेस चौकशी झाली त्यानंतरच आहे. त्याच्या अगोदर पंचायत समितीचं आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं काहीच नव्हतं, की मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो. आणि एकदा अधिकारी आल्यावर कागदोपत्री चौकशी करतात, कागदोपत्री अहवाल आणि सगळ्या त्याच्यात नमूद केलेल्या गोष्टींचं सुद्धा मी विश्लेषण करतो. नंतर त्याच्यानंतर काय प्रक्रिया झाली. ग्रामपंचायत शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाबाबत प्रशांत रामदास फलके, योगेश गजानन आरोटे, सुमित सुरेश जाधव या ठिकाणी अपील केलेले संदर्भ सगळ्यांकडे पाठवलेली प्रति तिने वाचित मी त्यांच्या पाठवले. खालचं उपरोक्त संदर्भात विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की वरील संदर्भ 1 ते 5 नुसार ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा तालापा अकोले येथील सिटी सर्वे क्रमांक 22 क्षेत्र 130 चौरस मीटर, ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 485 क्षेत्र 4080 चौरस फूट या जागेमध्ये ग्रामपंचायतच्या मार्फत नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्यात येणार असून सदर बांधकाम करण्याबाबत ग्रामपंचायतीने वरील कामाची निविदा प्रसिद्ध करून निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे संदर्भ क्रमांक 4 नुसार माहिती मिळाली आहे. परंतु सिटी सर्वे क्रमांक 22 म्हणजे ग्रामपंचायत मिळकत क्रमांक 485 बाबत संदर्भीय पत्राने तक्रार प्राप्त झाल्यामुळे संदर्भ क्रमांक 5 नुसार सदरची टेंडर खुली करण्याची प्रक्रिया सदर चौकशी समितीच्या चौकशी अहवाल प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात कळवण्यात आलेली आहे. ह्या अर्जामुळे प्रक्रिया स्थगित केली आहे. संदर्भ 7 नुसार चौकशी समितीने 10/11/25 रोजी समक्ष ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा येथील वादग्रस्त जागेची स्थळ पाहणी करून सदर जागेच्या सर्व दस्तऐवजांची पडताळणी करण्यात आली. सदर सिटी सर्वे भूमापन 22 या जागेचे तालुका भूमी अभिलेख कार्यालयाकडून सन 1980 च्या सालामध्ये सर्वेक्षण करून ग्रामपंचायतच्या नावाची 130 चौरस मीटर या क्षेत्राची मालमत्ता पत्र ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा या नावाने देण्यात आलेली आहे. ग्रामपंचायतीने दिनांक 30/8/2001 रोजी 30/8/2001 रोजी ग्रामसभा ठराव क्रमांक 8 नुसार फेर आकारणी हा अधिकार ग्रामपंचायतला असतो. सदर जागा ही 45/48 फूट म्हणजे 4080 चौरस फूट सरपंच ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा या नावाने ग्रामपंचायत कार्यालय बांधकामाची नोंद सन 2001 ते 5 या वर्षाच्या नमुना क्रमांक 8 असेसमेंट रजिस्टरला घेण्यात आलेली आहे. सदर जागेची नोंद सिटी सर्वे ऑफिस मध्ये 1404.18 चौरस फूट इतकीच आहे व ग्रामपंचायत नमुना 8 ला 4080 चौरस फूट नोंद
केलेली आहे. त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालय अतिरिक्त जागेची ग्रामपंचायतीच्या नोंद करण्याबाबत पत्रव्यवहार दिनांक म्हणजे आपण पत्रव्यवहार केलेला होता त्यावेळेस त्यांना दिलेला 13/10 रोजी ग्रामपंचायतीने केले असल्याचे दिसून येते. सिटी सर्वेला पत्रव्यवहार केला आपण. तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 20 नुसार गावातील किंवा इतर क्षेत्रातील मात्र राज्य सरकारची मालमत्ता म्हणून गणली जाते. जोपर्यंत त्यावर कोणत्याही व्यक्तीचा किंवा संस्थेचा हक्क सिद्ध होत नाही सदर उपयुक्त नमून शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाच्या जागेमध्ये नको बोलू मला बोलू हा दम काढतो का मला एक सांगा दम आहे का नाही कोणत्या गोष्टीला आम्ही तुम्ही तक्रारी केल्या तरी आम्ही तुम्हाला चान्स देतो. मला माझं पूर्ण विश्लेषण होऊ द्या आणि मग मला काय बोलायचंय ते मला बोलू द्या ना. मी आम्हाला बोलतो ना. संस्थेचा हक्क सिद्ध होत नाही सदर उपयुक्त नमुना शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामाच्या जागेमध्ये बांधकाम करण्यापूर्वी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांची रितसर परवानगी घेऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. तसेच ग्रामपंचायतच्या 8च्या उताराच्या ग्रामपंचायत कार्यालय धर्मशाळा असा उल्लेख असल्याने सदरची इमारत मूळ पुरातत्व विभागाकडे झाली आहे किंवा कसे याची शहानिशा करून पुढील प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची राहील. आणि शेवटचा महत्वाचा सर्वात शेवटचा कॉलम असतो त्याला सर्वात जास्त महत्व असतं. असू नसू माझ्या दृष्टीने असतं बाकीच्या दृष्टीने पाहिजे काय असेल ते पहा. तसेच ग्रामपंचायतीने सदर जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सवर बांधकामास सदरच्या अतिरिक्त जागेची भूमी अभिलेख कार्यालयाकडे नोंद ग्रामपंचायतच्या नावे होईल. ह्या अटीस अधीन राहून योग्य ती कार्यवाही ग्रामपंचायतीने करावी. मला बोलू द्या माझं बोलायचं जर कोणीच नका बोलू. काय लिहिलेले परत एकदा वाचतो. वरील ग्रामपंचायत ऐक ना धर्मशाळेचं सांगतो वाचला ना ऐक ना वाचला तो ऐकला का धर्मशाळा नाही माझ्याशी ऐकलाय का थांब जरा देत नाही तुम्ही मी तुम्हीच पत्र वाचतोय काय बोलायचे ते तसेच ग्रामपंचायतीने लोकांचं ऐका नाही आपल्याला कधी पोलीस दे. तसेच ग्रामपंचायतीने परत ऐका. तसेच ग्रामपंचायतीने सदर जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकामास सदरच्या अतिरिक्त जागेची नोंद भूमी अभिलेख कार्यालयाकडे नोंद ग्रामपंचायतच्या नावे होईल. ह्या अटीस बांधील राहून पुढील योग्य ती उचित कार्यवाही ग्रामपंचायतीने करावी. अधिकार कोणाकडे दिले ग्रामपंचायत. आपण सिटी सर्वेला आपल्याला दाखल नाही केलं का झालं नसतं का जाऊ दे. अशी चौकशी समितीचे मत आहे सदरचा अहवाल पुढील योग्य ते कार्यवाहीसाठी सविनय सादर केलेला आहे. आता दुसरी गोष्ट मी ह्या अहवालासाठी परत व्हिडिओ घेतो म्हटलं मला हा अहवाल 2 मिनिटं मला अहवाल हॅलो आता ऐका ना आता पुढचं ऐका ना. हा अहवाल मला प्राप्त झाला जसाचा तसा अहवाल प्राप्त झाल्यावर मी त्याची थोडीशी म्हणजे हे घेतली माझं नॉलेज काय म्हणजे कोणाकडून माहिती घेतली. मला अधिकाऱ्यांनी गायडन्स केला. ते पंचायत समितीचे अधिकारी मी मार्गदर्शक आहेत आमचे ते व्हिडिओ सीओ सगळे आमचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्याकडून मी माहिती घेतली. सीओ बरोबर बोललो व्हिडिओ बरोबर बोललो. त्यांनी मला ज्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्या पद्धतीने मी पुढची कारवाई चालू केली. त्यांनी इथं लिहिलेलं होतं महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम तर राज्य सरकारची मालमत्ता म्हणून गणली जातील त्याची परवानगी रितसर घ्यावा. प्रश्न असा होता मी कलेक्टर साहेबांकडे मला त्यांनी अर्धा तास दिला. कोळेकर साहेब त्यांच्याकडे अर्धा तास दिला. मी परवानगी घ्यायला म्हणजे सिटी सर्वेच्या अगोदर परवानगी घ्यायला त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी माझा संपूर्ण अहवाल वाचला. त्यांनी सांगितलं सरपंच तुमची बाब थोडीशी वेगळी. त्यांच्याकडून अहवाल थोडासा आमच्या म्हणजे माझ्या हिशोबाने थोडासा चुकीचा वाटला. म्हटलं काय झालं साहेब. म्हटले तुमचं अपील असं आहे का सिटी सर्वेला तुमच्या जागेची नोंद कमी झालेली. जागेचे मालक कोण आहे ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड मुद्दे ग्रामपंचायतच्या रेकॉर्ड मालक कोण आहे ग्रामपंचायत ब्राह्मणवाडा. मग तुमचं अपील हे आमच्याकडे नाही दिलं पाहिजे. ती जर महाराष्ट्र शासनाची जागा असेल महाराष्ट्र शासना जागेचा उतारा निघत असेल उतारा जसा त्या कॉम्प्लेक्सचा उतारा निघतो 12-14 गुंठ्याचा जर महाराष्ट्र शासनाचा जागेचा उतारा जर निघत असेल ती जागा जर तुम्हाला वापरायला लागत असेल तर ती जागा आम्ही त्यासाठी परवानगी देतो आम्ही सुद्धा नव्हे तर तसा प्रस्ताव आम्ही महाराष्ट्र सरकारला पाठवतो कुठं. म्हणून तुमचं पत्र आमच्याकडे देऊ नका. तुमचा पत्रव्यवहार आमच्याकडे नाही. त्यात त्यांनी सांगितलं शेवटची ओळ त्यांनी लिहिलेली हा अधिकार त्यांनी सांगितले सिटी सर्वेच्या अधीन राहून तुम्ही नोंदीला तिकडे जा आणि त्याच्या अधीन राहून तुमचे योग्य ती कार्यवाही करा. म्हणजे अधिकार करायचा लगेच का नाही करायचा हा तुमच्याकडे. आणि मी एक गोष्ट सांगतो ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था माझी पूर्वीपासून शकते
ग्रामसभेला निर्णय घेण्याचे अधिकारी आणि ग्रामसभेमध्ये निर्णय घेतलेले अधिकार डावलण्याचा अधिकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, चालू असेल त्याला हे व्हिडिओ ऑनलाईन आहे, कोणालाच नाही मी सांगतो. त्यांची आमच्या दप्तराची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना नाही. मी सांगतो मॅडम बरोबर आहे का? दप्तराची चौकशी करण्याचा अधिकार ग्रामपंचायतच्या कामाला थांबवणे हा अधिकार नाही. पण आपल्याला सहकार्य, ते सहकार्याची माणसं त्यांनी सहकार्य केलेले आपण नाही म्हणत नाही. आपण सिटी सर्व्हेला नोंदीला दिलं, फायनल 2 दिवसात काय व्हायचं ते होईल आणि जागा 100% आपल्यालाच मिळेल. ह्या गोष्टींवर आपण पुढे केलेले. आणि राहिलं धर्मशाळेची बाब सांगतो. धर्मशाळेचं अपील आपण गृहीत धरलं असतं, कधी धरलं असतं. मला फार माझं नॉलेज कमी असेल, ते जास्त अभ्यास करतात, त्यांना नॉलेज जास्त असेल. मी तुम्हाला सांगतो, धर्मशाळा तुम्ही सगळे गावचे नागरिक आहे. धर्मशाळेनंतर तिथं सरकारी दवाखाना झाला, ग्रामपंचायत पुढं तिथं झाला. ह्या जागा ग्रामपंचायतच्या आहेत, तिथं दवाखाना कोणी टाकायला सांगितला? ह्या जागा ग्रामपंचायतच्या नावाच्या जागा शासकीय संस्थेला देण्याचा अधिकार ग्रामपंचायतला डेव्हलपमेंटसाठी. ती कोणाला दिली? पशुवैद्यकीय. जोपर्यंत पशुवैद्यकीय तिथं होतात तोपर्यंत आपली ग्रामपंचायत तिकडे होती, बरोबर. आणि ज्या वेळेस त्यांची नवीन जागेची मागणी झाली त्यावेळेस ती जागा आपल्याकडे हँडओव्हर झाली. म्हणजे त्याच्यानंतर काय झालं, आपण त्यांना तिकडे जागा दिली आणि ती इमारत ग्रामपंचायत हँडओव्हर झाली. मला वाटतं 1990 साली सर, बरोबर आहे? 85 नाही 90 असेल ना सर, 85-90 काय साल असेल ते तुम्हाला आवाज येतो. त्याची नोंद ग्रामपंचायतच्या ऑफिस म्हणून त्याच्यावर खर्च करण्यात आला. आता ही काही माझ्या काळातली गोष्ट नाही, ही आपल्या जुन्या जाणत्याने सगळ्यांनी केलेली. तिथं ग्रामपंचायत चावडी घालून खाल्ली आणि त्या दवाखान्याला जागा पुढे दिली. तिथं आपली जागा होती, तिथं जुनी ग्रामपंचायत होती का हेडक्वार्टर होती, आपली ग्रामसेवक हेडक्वार्टर होती, ती जागा दिली. त्यांचा प्रश्न संपून गेलेला होता आणि ह्या जागाचे मालक संपूर्ण ग्रामपंचायत आहे. आणि सदरचा अहवाल ती इमारत कशातून झाली होती, कशी कोणाकडे हँडओव्हर झाली, ग्रामपंचायत कशी आली, हा सगळा अहवाल दिल्यानंतर त्या जागेचं निर्लेखन करण्याचं पत्र आपल्याला 2 वर्षापूर्वी मिळाले. मी पाडायचं पत्र आहे, तुम्ही डेव्हलपमेंट करू डेव्हलपमेंटसाठी आपण अर्ज केला. ते दिल्यानंतर हे झालेले दोघांनी नेते म्हटले ते मी सहकार्याच्या भूमिकेत, त्याच्यामुळे तो लय महत्वाचा विषय नाही. म्हणून अशा गोष्टींनी अडचणी सुटत आलेल्या आहेत. जाऊ द्या सचिनने काही केला असेल त्याच्याबद्दल माझं म्हणणं नाही. चला प्रोसेसने चालू. 29 तारखेला निकाल आहे, 13 वाटला असेल जाईन लोकांचं. 28ला निकाल होऊन जाईल. गावची जागा असेल. माझे प्रयत्न परिपूर्ण आहेत. कोणासाठी? गावासाठी. सुभाष गायकर निळा नाही घेतला, लोकांसाठी. सोप्यातही झालं असतं पण अवघडात पडलो. जाऊ दे, अवघडात निष्ठत आली. आता काय राहिले? 28 तारखेला जे होईल, नेते म्हटले मा म्हणणं नाही काही असं असेल तर नेत्यांच्या सगळ्या अटीची पूर्तता केली. नेते तुमच्या सगळ्या अटीची पूर्तता केली आणि लेखी तुम्हाला सांगतो तुमच्या सगळ्या अटींची पूर्तता केली. फक्त एक अट नाही ऐकणार नाही. तुम्हाला समजून घ्यायला लागेल. समजून म्हणजे नेते आपण इथं गावचा कारभार करतो, कोणी कोणाचे दुश्मन नाही. हे बा, त्या बाजूने आपण शाळेला 5 फूट गेट सोडणार नाही. हे बा, कारण आपल्याला ती जागा वापरता येणार नाही. 5-10 फूट सोडून गेलो तेवढ्या सगळ्या मागच्या जागा तुम्ही सांगतो तुमचा गैरसमज झाला असेल, पण या सगळ्या गोष्टी आपण पूर्वीच केलेल्या आहेत. तुमच्या गैरसमजातून किंवा तुम्ही विचारलं असल्यामुळे आमच्या सांगण्यातून आल्या नसतील म्हणून तुमचा गैरसमज झाला असेल, तर तुमचे सगळे प्रश्न सुटलेले. राहिला विमाचा प्रश्न. आता विमाची जागा आहे का तुम्हीच सांगा, आहे का? मग काय प्रश्न राहिले? सचिन म्हणतो माझं काय म्हणणं नाही, मग संपला विषय. काय आपल्याला जाऊन पाहू काय होईल ते. काय मोठा विषय. आता तुला काय बोलायचं? असं आहे, ज्यावेळेस पहिल्यांदा मी ही गोष्ट यांच्या निदर्शनास आणून दिली तर त्यांनी त्यावेळेस सांगितलं या गोष्टींची कोणतीच गरज नाही. त्यावेळेस मी विनंती केली की कोणतीही एवढं मोठं प्रोजेक्ट करायचं तर कागदपत्र पहिल्यांदा क्लिअर पाहिजे. आणि हे त्यावेळेस जर त्यांनी ऐकलं असतं तर ही प्रोसेस एवढे दिवस लांबली नसती. हे त्यांनी त्यावेळेस ऐकायला लागत होतं. त्यांना मी रविदादाला सांगितलं, रविदादांनी मध्यस्थी केली, विनंती केली. आम्ही सगळे वर बसून चर्चा केली. कारण त्यांना मी म्हटलं कागदपत्र पूर्ण केल्याशिवाय ही गोष्ट योग्य नाही. विषय असा आहे का त्यावेळेस जर या गोष्टी झाल्या असत्या, मुळात प्रोसेस पहिल्यापासून सुरुवातीला पहिले आधी कागदपत्र क्लिअर करावे लागत होते, त्याच्यानंतर ती जागा सपाट करावी लागत होती, नंतर आहे त्या परमिशन घ्याव्या लागत होत्या, नंतर प्लॅन करावे लागत होते आणि नंतर गाड्यांचे निलाव करावे लागत होते. इथं आधी निलाव झाले. या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने झाल्या म्हणून मी त्याला हरकत घेतली. आणि मला वाटत नाही जर हे काम होत असेल तर मी हरकत घेतल्यामुळे कागदपत्री क्लिअर होईल हे मी या ठिकाणी ठामपणे सांगतो. हे बा, वारंवार सांगितलेलं आहे. मला अकोला तालुक्यामध्ये व्हिडिओनी सांगितलं ही अडचण आलेली तुमची पहिली ग्रामपंचायत नेते, बरोबर आहे का? तुम्ही खरं सांगा बरं.
ही अडचण आलेली तुमची पहिली ग्रामपंचायत आहे. अरे ऐक रे नव्हतं. मला पण व्हिडिओने सांगितलं की आम्ही अशी कुठलीही त्यांना परमिशन दिली नाही. त्यांना असं सांगितलं कागदोपत्री तुमची जागा क्लिअर असेल तर तुम्ही निलाव करा. ही मला सांगितलं. सांगितलेल्या गोष्टीला काही महत्व नसतं. कागद जो बोलतो त्याला महत्व असते. आपला देश तोंडी बोलणाऱ्या गोष्टींवर चालत नाही. आपला देश कागदावर ज्या गोष्टी लिहिल्या त्या गोष्टीवर चालतो. आणि मला अजूनही एकच गोष्ट सांगायची आहे, तुम्ही विरोधकांना दुश्मन शत्रू समजू नका. विरोधक जर एखादी चूक दाखवीत असेल तर मोठ्या मनाने ती चूक स्वीकारायची असती. आणि ही चूक मी तुम्हाला दाखवली, तुम्हाला ती स्वीकारता नाही आली. तेव्हा जर तुम्ही ती स्वीकारली असती तर आजपर्यंत कॉम्प्लेक्स उभं राहिलं असतं हे मी खात्रीने सांगतो. मी तुम्हाला बरं का त्यावेळेस मी तुम्हाला हात जोडून विनंती केली होती कशासाठी काय हे गावच्यासाठी केली होती त्या गावात हे असे वेगळे वेळ लावू नाही आणि कॉम्प्लेक्स होऊ द्या. ऐका ना आता. ऐका ना. हो आता ऐका ना. तुम्ही नाही ऐकलं. हो आता रवी ऐक की. हे परिणाम वाईट होणार. पुढची चालू रवी आहे. रवी अरे मावशी हे बा मी तुम्हाला सांगतो ते सांगतो हे बरं का ऐका ना. हे बा हो गावची तक्रार नसल्यावर डेव्हलपमेंटला कोणती अडचण येत नाही. तक्रार कोणी केली? कोणी केली? 4 जणांनी केली. मी सांगतो तुम्हाला. कागद काय सांगतोय ज्या जागा अरे ऐक ना आता. आतापर्यंत गावात कामच झालं. कागद सांगतोय, कलम सांगतोय, ज्या मोकळ्या जागा आहेत त्या राज्य शासनाच्या असतात. त्या कधी त्यांना लागल्या तर घेऊ शकतात. हे मी नाही सांगत. कलम सांगतोय. उद्या कॉम्प्लेक्स झालं तुमचे कागदपत्र सांगतो. एक मिनिट बोलू द्या मला. मी बोलतोय ना तुम्ही बसा. ज्या वेळेस तुमचं कॉम्प्लेक्स पूर्ण झालं उद्या काही अडचणी आल्या आणि त्या जागेची अडचण आहे त्याचा जबाबदार कोण? त्यापेक्षा कागदाने पूर्ण झालं 6 महिने लेट झालं अडचण कोण नव्हती. कागदाने क्लिअर झालं तुम्हाला अडचण कोणाला काय होती? हे जर त्यावेळेस तुम्ही कागद तुम्ही पूर्ण केले असते ही एवढी मोठी अडचण उभी राहिली नसती. हॅलो हे बा मुळात तू अजूनही चुकीचं हे सांगू नको. मी कागद सांगतो तू कागद बा अजूनही आई तू कागद नीट वाच त्याचा अभ्यास कर. मी काय सांगतो ऐक ना. मी आता इथं सिटी सर्वेची किती केसेस आहे हो दाखल. सर तुमची सिटी सर्वे केस दाखल आहे का? कसली दाखल आहे? तुमच्या जागेची दाखल आहे मावशी बरोबर का? मी तुम्हाला आता उदाहरणार्थ सांगतो माहिती चुकीची कशी आहे. हे बा महाराष्ट्र शासनाची जागा कोणती असती? मोकळी जागा असती. मोकळी माझा शब्द जिची ग्रामपंचायतच्या आटाला नोंद नाही ती. तुम्हाला सांगतो सिटी सर्वेला तुम्ही सिटी सर्वेला गेले उतारे कुठले नेले? ग्रामपंचायतचे उतारे नेले. ग्रामपंचायतने जर हक्क दाखवला नाही सर बरोबर आहे ना तर जागा तुम्हाला मिळत ना. याच्या अगोदर LBRDची जागा होती. ती जागा महाराष्ट्र शासन म्हणून लागलेली होती. 35 वर्ष ते आपल्या कर भरत होते जागेचा. परंतु त्याच्यानंतर ते अपिलात गेल्यानंतर त्यावेळेस मी सरपंच होतो. ते दप्तर घेऊन आम्ही आणि बाबळे ग्रामसेवक होते. तर आम्ही ते सुनावणीला गेलो तर आमचे उत्तर आम्ही तिथे ठेवले. तर त्यांनी काय सांगितलं की ग्रामपंचायत कर वसुलीसाठी कोणत्याही जागेची नोंद करू शकते. तिला तो अधिकार आहे. कारण ग्रामपंचायत उत्पन्न वाढवण्यासाठी आपण एका प्रयास कोणाची आपण नोंद त्या ठिकाणी करून ते कर वसुली करतो. पण ही जागा महाराष्ट्र शासनाची असल्यामुळे का बाबा तुमच्या 35 वर्षाचे पुरावे जोडल्यामुळे ती जागा ऑटोमॅटिक त्यांच्या नावावर करण्यात आली असे त्यावेळेस. आणि ती जागा अपिलामध्ये त्यांचं अपील सक्सेस झालं. ती जागा LBच्या नावावर होऊन गेली. त्याच्यानंतर आता मी जागा घेतली. मी जागा घेताना मला त्यावेळेस नाना सरपंच होते आणि या सगळ्या मंडळींनी मोजून दिली ते मी बांधकाम केलं. बांधकाम केल्यानंतर माझ्या शेजारीची जागा होती LBRDची. त्यांच्या जागेची नोंद ग्रामपंचायत 20/80 होती आणि सिटी सर्वेला नोंद होती 13/102. त्याच्यामध्ये मुजती भरल्यानंतर 13/102 त्यांना मिळाली आणि उरलेली जागा ती माझं बांधकाम त्यांच्या जागेत गेलं आणि शेजारची जागा ही महाराष्ट्र शासन होती. पण ते अतिक्रमण दिसलं. अशा पद्धतीने या गोष्टी आणि आता आम्ही अपिलात आहे म्हणजे शेवटच्या टप्प्यात त्याचा पण निकाल लागेल. पण ही जी प्रोसेस आहे आता मला बांधकाम करता येणार ना पुढचं. वस्तुस्थिती काय आहे सर काय तिथं महाराष्ट्र शासनाला रिकाम्या जागा जर पुढे असल्या आणि तिथं जर सिटी सर्वेवाले आले आपण गैरहजर जर असतो कुणी एखादा नाही. आता हा प्रश्न 1980च्या अगोदर हा प्रश्न आहे ना 1980च्या अगोदर जो सिटी सर्वे झाला त्यावेळेस होता. आता एवढे कुणी अडाणी आणि या गोष्टी घडणार नाही. प्रत्येकाला त्याची जाणीव झालेली.
हे बघा, सरांनी सांगितलं, काय सांगितलं सरांनी, का ग्रामपंचायत रेकॉर्डला 35 वर्षापूर्वी त्या जागा त्यांच्याच आहे ना, पण ते उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायतचा विषय नाही, ती महाराष्ट्र शासन लागली, पण उतारे कुठले जोडले 35 वर्षापूर्वीचे ग्रामपंचायतचे, ती जागा त्यांना मिळाली. मग ह्या रेकॉर्डला ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून ज्या वेळेस रेकॉर्ड तयार झालं, लांब्या रुंद्यापूर्वी नव्हते 2001 साली, आपले सर्वात हुशार सरपंच डॉक्युमेंटमध्ये रामदास पालखी होते, त्यांनी 2001 साली लांब्या रुंद्यांमध्ये आणलं, आणि लांब्या रुंद्यांमध्ये आणलं, त्या जागेनं फक्त नाव दिलेलं होतं, ही जागा याची, त्याला खण आकार जोडी अशी पद्धत होती सर, हा खणाचा विषय होता, आणि मग त्याच्यावर लांब्या रुंद्या नव्हत्या. आणि पूर्वीपासून सर म्हणतात ते बरोबर आहे का, 35 वर्षापूर्वीचे पुरावे जोडा, त्या जागा तुमच्या असतील तर ते तुम्हाला मिळतं, पण ते आपल्याला जावं लागतं. आणि मग ही प्रॉपर्टी जर ग्रामपंचायतच्या नावाचीच होती, आणि ते म्हणजे अधिकारी आम्हाला काही म्हटले नाही, मी तुम्हाला सांगतो, बांधकामाची परवानगी कोणी दिली, सीओ ऑफिसने दिली, लिलावाची परवानगीचं पत्र आहे माझ्याकडं BDOच्या सहीचं, मॅडम आहे का आपल्या दप्तराला, आणि तुम्ही म्हणता दिली नाही, आम्हाला त्यांनी दिली नसल्यावर आम्हाला टेंडर नाही करता येत, त्यांची अरे सिओ निर्लेखन देतात, परंतु सिओचं ऑफिस म्हटलं मी, सिओचं ऑफिस म्हणजे तिथं बांधकाम विभाग आहे, 10 लाखाच्या कामाची परवानगी सीओ ऑफिसला त्यांच्याकडून घ्यायला लागते, इथं बांधकामाची परवानगी BDOच्या अंडर इथले इंजिनियर देतात, अशी ती पद्धत आहे. म्हणजे सीओ ऑफिसने दिली म्हणजे सीओनीच दिली, पण ती परवानगी ग्रामपंचायतच देते ना. ते सगळं आपण दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला अगं अडचण आतापर्यंत बांधकाम खरंच होऊन गेलं असतं, म्हणजे त्या परवानगीच्या गरजा नव्हत्या, उपलब्ध का झाल्या, तुमच्या अडचणमुळे झाल्या. आम्ही तेच सांगतो, ही अडचण तयारच केली गेली, आम्ही कधी सांगणारच आहे ना. हा तुम्ही ऐकावं लागत होतं, तुमच्यामुळे नाही, तुमच्यामुळे लोकांची नुकसान झाली. वर्षाची नुकसान झाली.